नमस्कार. मी जिल्हा परिषद शाळा पिंपरी येथील उपशिक्षक श्री धनंजय प्रकाश टेकडे, धन्य श्री गुंडे दादा. तर माझ्या वर्गामध्ये मी काय उपक्रम सादर केले, दादांनी माहिती घेतली असता त्यांना सांगण्यासाठी मी आलेलो आहे. आपल्या समोर मी सादर करत आहे मी सादर केलेला उपक्रम. त्या उपक्रमाची सुरुवात, त्याचं नाव आहे लाडके विद्यार्थी उपक्रम. लाडके विद्यार्थी, मग लाडके विद्यार्थी ते सर्वच आहे आपले. तर त्या लाडके विद्यार्थ्यांमध्येही शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी, काही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मी ती लाडकी विद्यार्थी योजना चालू केलेली आहे. त्या योजनेमध्ये आपल्या समोर मी बक्षीस योजना चालू केलेली आहे. या बक्षीस योजनेमध्ये सुरुवातीचे बक्षीस सर्वोत्कृष्ट क्षमता प्राप्त विद्यार्थी, वर्गातून एक सर्वात अचूक जलद स्पष्ट वाचन करणारा विद्यार्थी, एक सर्वात जलद व अचूक गणितीय प्रक्रिया करणारा विद्यार्थी, इंग्रजी जलद वाचन व लेखन करणारा विद्यार्थी. हे झालं जास्त अभ्यासात पुढे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे अभ्यासात मागे त्यांच्यासाठी काय, तर त्यांच्यासाठी मी काय केलं आहे, काही बक्षीस राखून ठेवलेलं आहे. हे केवळ आणि केवळ त्या अभ्यासात मागे असणाऱ्या मुलांनाच मिळणार आहे. ते बघा समोर आपल्या समोर दिलेलं आहे. इथे बघा, इंग्रजी विषय क्षमतेत मागे पण उत्तम प्रयत्न करणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी कंपास, भाषा विषय क्षमतेत मागे पण उत्तम प्रयत्न करणारे विद्यार्थी त्याच्यासाठी आपला वॉटर बॅग. नंतर गणितीय क्षमतेत मागे पण उत्तम प्रयत्न करणारे विद्यार्थी त्याच्यासाठी पाण्याची बॉटल. हे आणि अजून मग जे मला अपेक्षा काय, विद्यार्थ्यांनी रोज शाळेत आलं पाहिजे, रोज शाळेत बसलं पाहिजे, रोज शाळेत क्रियाशील राहिले पाहिजे. त्याच्यासाठी मी काय केलंय, या मुलांना दररोज दिले जाणारे बक्षीस, वर्गात सक्रिय सहभाग व अभ्यास करणारे विद्यार्थी. ह्या मुलांना, जे मुलं वर्गात रोज येतात, रोज क्रियाशील असतात, अभ्यास पूर्ण करतात, या सगळ्या मुलांमधून मी एका मुलाला निवडतो, त्या मुलाला एक पेन देऊन टाकतो. हे रोजची रोज चालणारी प्रोसेस आहे, रोजची रोज चालणारी प्रोसेस. मग हे बक्षीस इथंच टांगून ठेवणार का मी, त्या मुलांना देणार नाही का, असं नाही. या मुलांना दर टार्गेट ठेवून दिलेलं आहे, ते टार्गेट हिट झाले की लगेच परत नव्याने बक्षीस आणणार, नव्याने ही प्रोसेस चालूच राहणार. ही प्रोसेस चालूच राहणार. तर उद्देश असा आहे की एकदा विद्यार्थी प्रगत झाला की तो या प्रवाहातून ऑटोमॅटिक बाहेर जाईल. आपलं टार्गेट त्या मुलाला, विद्यार्थ्याला प्रगत करणं आहे, बस. ते झालं म्हणजे तो त्या बक्षीस योजनेतून बाहेर गेला. ही फक्त विद्यार्थ्यांसाठी चालू केलेली यंत्रणा आहे. यामध्ये यश किती प्राप्त होतं येणाऱ्या काळात ठेवेल, पण मी माझ्या मनापासून प्रयत्न करतोय की याच्यामध्ये जीव तन मन धनाने प्रयत्न करून जास्तीत जास्त यश संपादन करण्याचं आणि आमच्या वाघोली जिल्ह्याचं नाव या राज्याच्या नकाशावर आणण्यासाठी प्रयत्न करतोय. धन्यवाद. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरी, तालुका रावेर या ठिकाणी जे उपशिक्षक आहेत धनंजय प्रकाश टेकडे यांनी विद्यार्थ्यांच्या ज्या क्षमता आहेत आणि त्या क्षमतांमध्ये जे विद्यार्थी अप्रगत आहेत त्यांना प्रगत विद्यार्थ्यांच्या सोबत आणण्यासाठी एक चांगला प्रयत्न या उपक्रमातून केलेला दिसतो. त्यामध्ये विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहन मिळेल व बक्षिसाच्या अपेक्षेने मुलं अधिकाधिक अभ्यास करतील, सराव करतील आणि त्या क्षमतांमध्ये प्रगत होतील. हा निश्चितच धनंजय टेकडे सरांनी केलेला एक प्रयत्न जो आहे तो एकदमच चांगला आणि वाखाणण्याजोगा आहे. निश्चितच त्यामुळे त्यांच्या वर्गामधील विद्यार्थ्यांमध्ये फरक दिसून येईल अशी अपेक्षा आपण करूया. धन्यवाद.